व्यवसाय चालत नाही म्हणून सबसिडी घेतली पाहिजे असं मी म्हणणार नाही. त्या व्यवसायातली मार्केटिंगची गणितं काय आहेत आणि मार्केटिंगचे बरेच अस्पेक्ट्स आहेत. एक्झिबिशन आहे, डीमार्ट सारख्या मोठ्या संस्थांचे कोड्स आहेत, वेगवेगळे आठवडी बाजार पूर्वी होते. मुळात मार्केटिंगची गणितं न जमल्यामुळं ते कुठेतरी अडचणीत येतात, ना की त्यांच्या ऑपरेशन आणि अकाउंटिंगमुळं. मुख्य अडचण कुठे येते? व्यवसायातला कॅश फ्लो न चालल्यामुळं व्यवसायातली गणितं बिघडली जातात. ऑपरेशनमध्ये क्वालिटी जर बरोबर नसेल तर अडचणीत येऊ शकतो. आणि अकाउंटिंग आणि ऑपरेशन फार वेळ लागत नाही तुम्हाला करेक्ट करायला वेळ लागतो तो मार्केटिंग ऍस्पेक्ट तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला सबसिडीची गरजच भासणार नाही. आणि जर अडचणीत असाल तर सबसिडीसाठी नंतर मी जाऊ, तर शासन आधी म्हणतं की आमची परवानगी घेतली होती का उद्योग सुरू करताना? जर परवानगीच घेतली नव्हती तर आम्ही सबसिडी देखील देऊ शकणार नाही. आणि मग असेच व्यवसाय आजारी पडतात.